Hey guys, and welcome back to new vlog. In this vlog I'm sharing you my daily routine, my mess routine and my college vlogs. So let's begin. Here I have done my weight and then I went to mess and had breakfast. Directly I took video of my lunch, and this is today's lunch. So it was Monday that day. Gudi Padwa celebration was there, that's why they made a good food at mess. ढोल, ताशा, झेंडे आणि चिपऱ्या ह्या सगळ्यांचा वापर करून त्यांनी एक डान्स बसवला होता. महाराष्ट्रीयन मुलं आहे ती, आणि हा डान्स साधारण 15-20 मिनटं ते चाललं होतं. ढोल वाजत चाललं होतं. खूप मस्त वातावरण झालं होतं. हा त्याच दिवशीचा 4 वाजता स्नॅक्स आहे मेसमधला. आणि परत मी स्नॅक्स खाऊन पुन्हा एकदा गुढी जिथं उभा केली होती त्या प्लेसचं नाव फुड्डीज आहे, तिथं गेले. हाय गाईज अँड वेलकम बॅक. मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवाने होतेच, आणि हा गुढीपाडवा आम्ही VITमध्ये कसा सेलिब्रेट केला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी ऑलमोस्ट रेडी होऊन फुडीजकडे जात आहे. ग्रीनोज म्हणून VITमध्ये एक भाग आहे, तिथं गुढीपाडवा आम्ही सेलिब्रेट करतो. खूप सारी महाराष्ट्रीयन मुलं आहेत VITमध्ये, तर आपापल्या ट्रेडिशननुसार लोक त्यांचे सण साजरे करतात. तर महाराष्ट्रीयन ट्रेडिशननुसार साडी आणि मुलं कुर्ता वगैरे घालतात, आणि जशी गुढीपाडवा आपण घरी सेलिब्रेट करतो तसाच आम्ही कॉलेजमध्ये पण करतो. तर आपण जाणार आहोत त्या फंक्शनला. तर आय गॉट रेडी. This is how I look, and today we are going to see how we are celebrating Gudi Padwa at VIT Vellore. Let's begin. सकाळी 7 वाजल्यापासूनच हे जे हाऊसकीपिंगची जी लोक आहेत ती त्यांचं काम करत असतात. पूर्ण VIT रोज क्लीन केली जाते आणि त्याच्यानंतर क्लासेस वगैरे सुरू होतात. हा गुढीपाडवा VITमधला माझा शेवटचा गुढीपाडवा असेल. So that's why I want to make it much special. So I'm going to capture all moments in this camera. आत येण्यासाठी, हा कॅम्पस पाहण्यासाठी, बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्या गेटमधून आज आपल्याला सन्मानानं पाहुणे म्हणून आज जे बोलवलं गेलं ते तुमच्यासारख्या मुलांच्या कर्तृत्वामुळेच. आमच्यासारखे पालक, आमच्यासारखे आईवडील हे या ठिकाणी या कॅम्पसमध्ये येतात, त्याचा आईबाप म्हणून आम्हाला खूप आनंद होतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातले आपण सगळेजण आहोत, सगळे मराठी आहोत, याचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे. आणि निश्चितपणानं हा अभिमान 7 समुद्रापार कसं घेऊन जाता येईल याचा निश्चितपणानं प्रत्येकानं या ठिकाणी विचार करायलाच पाहिजे. या ठिकाणी आज या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात. हे जे वाघिणीचं दूध आहे ना, हे दूध घेतल्यानंतर प्रत्येक जण गुरगुरल्याशिवाय राहत नाही. कारण आज कितीतरी मुलं या कॅम्पसमधून शिकतायत, बाहेर पडतायत, 7 समुद्र पार जात आहेत, आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्या आईवडिलांबरोबरच या कॅम्पसचं सुद्धा नावलौकिकामध्ये भर घालतायत. हे सगळं पाहून, हे सगळं अनुभवून खूप या ठिकाणी मनाला समाधान वाटतं, आनंद वाटतो. मराठी परिवार मागील कित्येक वर्षांपासून मोठ्या उत्साहात VITमध्ये गुढीपाडवा साजरा करतो. त्यामुळे ही पर्वणी काही खासच आहे. घरापासून हजारो मील दूर आलेल्या आपल्या मराठी बांधवांवर मायेचा हात ठेवून युवा मराठी आपल्याला घरपण देतो. त्यामुळे आज तुम्हा सर्वांना या शुभप्रसंगी इथे जमलेले पाहून मन अगदी उत्साहाने आणि रोमांचाने भरून आले.
छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी पार्वती पते हर हर महादेव 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 सगळ्या फॅकल्टी प्रोफेसरनी तुम्हाला परवानगी दिली त्याबद्दल संस्थेचं सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत, अभिनंदन केलं पाहिजे की तुम्हाला आपल्या मराठी भाषेचा जय जयकार करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. वेल्लोरचं नातं कुलगुरू साहेबांनी व्हाईस चान्सलर सरांनी सांगितलं. वेल्लोरचं आणि छत्रपती शिवाजीराजांचं मराठी संस्कृतीचं अभेद्य असं नातं आहे, अखंड नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. गोळकोंडा, श्रीशैलम, वेल्लोर या ठिकाणी आले. वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा टाकला आणि त्यानंतर जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी गेले. वेल्लोरचा किल्ला जिंकण्यासाठी विलंब होतोय लक्षात आल्याबरोबर त्यांनी साजरा आणि गोजिरा दोन किल्ले इथल्या समोरच्या डोंगरावरती बांधले. महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकला. तिरुमलवाडीपर्यंत गेले. त्रिचिरापल्लीपर्यंत त्यांनी पदाक्रमण केलं आणि पुढे कृष्णगिरी, कोप्पल, बेल्लारी हा सगळा भाग जिंकत जिंकत शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये पोहोचले. आणि त्यानंतर हा किल्ला वेल्लोरचा किल्ला हंबीराव मोहिते आणि इतर त्यांच्या सहकार्याने जिंकून घेतला. कधी काळी म्हणजे सुमारे 350 वर्षापूर्वी हा वेल्लोरचा किल्ला महाराष्ट्रातील आपल्या मराठ्यांनी जिंकला होता. मराठा ही व्यापक संकल्पना आहे. मराठा ही व्यापक संकल्पना आहे, ती जातीवाचक किंवा संकुचित संकल्पना नाही. शिवरायांवरती प्रेम करतो तो मराठा, मराठी भाषेवरती प्रेम करतो तो मराठा, मराठी संस्कृतीवरती प्रेम करतो तो मराठा. मग तो 18 पगड जाती 12 बलिदार या समूहाला त्या काळामध्ये मराठा असं म्हटलेलं आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती प्राचीन आहे, अनादी आहे, तिला खूप मोठा वारसा आणि वसा आहे. चक्रधरांनी मराठी भाषेतून प्रबोधन केलं. लीलाचरित्र नावाचा ग्रंथ माहीम भट्टाने लिहिला. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा कैवार घेतला. माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वर म्हणाले. आणि ज्ञानेश्वरी अप्रतिम अद्वितीयाचा ग्रंथ ज्ञानदेवाने लिहिला. संत तुकारामांनी शिवा
कोण हे वराती तहा मस्त वातावरण झालं होतं. हा त्याच दिवशीचा 4 वाजता स्नॅक्स आहे मेसमधला. आणि परत मी स्नॅक्स खाऊन पुन्हा एकदा गुढी जिथे उभा केली होती त्या प्लेसचं नाव फूडीज आहे, तिथं गेले आणि शूटिंग वगैरे व्हिडिओ केला. आणि मग त्याच्यानंतर मी कॅम्पसमध्ये एकटीच फिरत होते. तुम्ही बघू शकता कॅम्पसमध्ये इतकी सुंदर झाडं आहेत. एकटं फिरायला सुद्धा खूप छान वाटतं. Whenever I'll feel so bored or not interested to do study, then I'll come out from my room and just roam in the campus. I feel so much nice when I'm doing this activity. After that, I went to my room and I did study for 1 hour. Now I will tell you my next day routine. So it was Thursday and one of my senior had its final viva. I went there and I attended that viva. After attending viva, I went to bank. And once my bank work has been done, I again came out and went to Allmart. You can see Allmart is a place where we can get all necessary things. So here mats, also we can get all food items, whatever grocery we required, fruits, everything we can get. And after that I started going back to hostel. You can see this much huge trees in campus, and you can see here one nameplate is there near every tree. So this many people had visited VIT. After that, I would like to show you one more shop inside VIT campus. It's optic shop near TT. I went inside and asked that ma'am. Actually, I requested her to show specs available in her shop, and she was agree. So in this shop, various designs are available. Some specs are branded, some are not. So we can choose as per our liking. The range of this specs will start from 200 and it is up to 5,000 rupees. After that I came to room and I used tomato for massaging my face. It was available in mess. I took that and I did massage for 10 minutes. Hey guys, I came to G Block and you can see this is a G Block and this is School of Architecture. Here you can see the last gate of VIT. Yeah, this one is last gate. Boys are coming and again they are going inside a room. This is not room basically. This is one of the subway which I already shown. You can see there are many subways available inside campus because boys hostels are far away. So this is one of the shop available near HAT, and here you can get all food like dosa, idli, khandvi, Maharashtrian foods as well as Gujarati. This building is called as SJT Silver Jubilee Tower, and here one ATM you can see.
Now I quickly go to hostel and come back, and I will show you remaining VIT campus. Let's begin. So I am moving towards TT and then main building and then come back to my hostel. Let's see